रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 11 भाग 48. द्रोणाचा पांडू न करी भीष्माचे भय न धरी कैसोनी कर्मावरी परुजूत हे न मन कोण उपाय जयद्रथा कीजय न चित्ते तुझे आणि काही आशवत जे जे ना तिरी गुके वीर एक एक आगवे चित्रीच्या सिंहाचे मानवे जे ओलेनिया हाती घ्यावे पुसोनिया यावरी पांडव काहीसा युद्धाचा मेळावा आभासू न आगवा येरे ग्रासिले मिया तेव्हा तुवा देखिले हे माझे या वंदनी पडिते तेव्हाची या आयुष्य सरले आता रीती सोपे म्हणून या वाहिले उठे मिया मारिले ते निवटी रेग शोक संकटी नाथिलिया आपणाची आडखळती कीजे तो कौतुके जैसे विधान्य पाहिजे ते देखागा तुझे निमित्त आहे बापाविरुद्ध जे झाले ते उपजतची आवघे नेले आती राजेशी संचले यशभोगी सावी याची उतर होत दायाद बाळी या जगी दुर्मिद ते विधीच्या विषेद सायसू न लागता ऐसिया इया गोष्टी विश्वाच्या वाकुपटी लिहून गाली विजयी होई ऐसे आघवीचिया हे कथे तया अपूर्व मनोरथे संजय सांगे करुणाता ज्ञानदेव म्हणे मग सत्य लौकिक गंगाजळ सुटो वाच खटाळ तैसे वाचा विशाळ बोलता तया ना तरी मेघाच्या उमाळे घडाघडी ते एक वेळे ते घुमघुमली त्या मंदाचरे झरीसी जैसे तैसे गंभीर महानांदे ते वाके विश्वकंदे श्री प्राभी जैसे तैसे गंभीर महानादे हे वाके विश्वकंदे आगाधे अनुरूपे ते अर्जुने माकटे ऐकिले आणि सुके ते भय दुनावले ते नेनोत परी काळपिलिया सर्वासी तयाचे या सखोलपणे वळखे मोठे ते तैसेचे जोडले करसपुट आणि वेळोवेळी ललाट चरण ठेले तेवीचे काही बोलो जया तव गळा बुजालीच्या ठाये ते सुख के भय होय ते विवाच तुम्हा परी तेव्हा देवाची बोल अर्जुना हे ऐसे झाले भिया पदावरून देखील श्लोकाचिया मग तैसाची बने बने पुढती झालो रूपे चरण मग म्हणे ते आपण ऐसे बोलिले ना तरी अर्जुना ते केवळू आणि ग्रासीजे जे माझा खेळू बोलो तैसे करी आडळू मानू आम्हा परी तव तू काळेत आजी अस्थिचिया वेळे ग्रासी हे मळे न विचाराशी कैसे अंगीचे तरुण काढले तैसे नव्हे ते वार्धक्य आणले म्हणून या करू मनसे नव्हे बहु करुनिया ही हा चौपार न भारता कोणी केळे अनंता काय माघवी साविता मळमतू आहे पै तू अखंडिता काळ तिन्ही आहाती ते वेळ या तिन्ही परिसबळा आपुलिया समयी जे वेळी हा ते वेळी स्थिती प्रयोगी हरपती आणि स्थिती काळी न उत्पत्ती प्रबळे पाठी प्रळाच्या वेळी उत्पत्ती मावळे काय कैसे न ढळे आधी ऐसे म्हणून या तव भरे भोगे स्थिती वर्तिजत आहे जगे ते ग्रासीसी लगे माझे जीवे ते संकेत देव बोले आगा सैन्याची भरण पुरते ते प्रत्यक्षाची तुझ दाविले ये रे जाण हा संकुत जवन आणता वेळ लागता बोलता लोकू मागुता देखील यथास्थिती मग म्हणत असे तू सूत्री विश्व लाघवा जग आला म आगवा पूर्व स्थिती सूत्र विश्व लाघवा जग आला ता आगवा पूर्व स्थिती परी पंडिलिया दुःखी सागरी ते काढिलिया जयापरी तुझ श्रीहरी आठविते असे कीर्ती आठविता वेळोवेळी महासुखाचा सोहळा तेथे हर्षुत मृतकोळा वरी लोकळ देवाजियापणे जग धरी तुझ्या ठाई अनुरागा आणि तयाभंग अधिकाधिक
ते त्रिभुवनाची साक्षास ऋषिकेशी म्हणून या पाळताची हादी दिशे पैलकरे एक सूर नर सिद्धी किन्नर किंबहुनास चराचर ते तुझ देखुनिया निर्भळ नमस्कारित आसती एक गा कवना कारण राक्षस न नारायणा न लागतीची चरणा पळते झाली आणि हे काय ती तू पुसावे ते येथून या महालिसे जावे ते सूर्योदय राहावे कैसनी तमे ते जू प्रकाशाचा अंगारू तो झाला आम्हासी गोचरू म्हणून या निचार केरू फिटला सहजे ते येऊलिया दिवस म्हणा आम्हा काही नेनविच्या श्रीरामा आता देखीतचे महिमा गंभीर तुझा येथून या नाना सृष्टीच्या ओळी परस्पर भूतग्रस्ताच्या वेळी त्या महत ब्रह्माने व्यापी दैवकी इच्छा देवे नेमसिया ते सदोसोद देवा निमस गुण अनंतू देवा निसीम साम्य संततू नरेंद्र देखाचा तू त्रिगार्तीचे लोवावे अक्षर तू सदाशिवा तुची सद तू देवा याही अति तू प्रकृती पुरुषाचे आदी ते महत्वाती तुची अवधी स्थवे ते पुरुतानिया ते सकळ विश्वजीव अवजित तुची भूतवी भविष्य ज्ञान तुझ्या हाती हे श्रुतीच्या स्वरूपती तुची अभिन्न त्रिभुवनाची आयतान म्हणून या जी परम तू म्हणे महाधाम कल्पाती ब्रह्माज्ञा तुझा नाचिया रिंग ते किंबहुना तुव देव विश्व विस्तारले आहे आगवे ते अनंत रूप आगवे कवने तुवे तू जी काय एक नव्हती केवे ठाई नसती ते असो आहाती तैसेची नमो वायू तू अनंता तू ये नियमिता प्राणी गणी वस्ता अग्नी तो होय अरुण तो सोम सृष्टा ब्रह्म पिता महाचिया परम आदी जनक तू आण्विक जे काही ते रूपे आदी आतवा तया नमो तुझ तयासिया जगन्नाथा ऐसे अनुरागे ते चित्त नमन केले पंडू सुताचे पुढती नमस्ते प्रभू पाठी तिची या साधी न्याहाळी श्रीमूर्ती आधी आणि पुढती म्हणे नमस्ते पाहता प्राते समाधान पावे चित्ते आता पुढती म्हणे नमस्ते प्रभू ए चराचिर तू भूते सर्वच दे तयाचे आणि पुढती म्हणे नमस्ते ते प्रभू ऐशे ते अद्भुत आश्चर्य स्फूर्ती अनंत तव नमस्तो म्हणे अनेक स्तुतीही ना ठवे आणि निवांतू वैसे न कैसे प्रभावे गाजोनिया लागे किंबहुना इया परी नमन केले इयसावरी तू पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो देवासी पाठी पोटी आधी की नाही येणे उपयोगी आम्हा काही तरी तुझ पाठी मोरी या नमो स्वामी माझी या पाठीशी म्हणूया पाठी मोरी म्हणो तुम्हा सन्मुख जेनेशिया ते घडे तुझ आता वेळोवेळी या अवयवा करून देवा म्हणून या नमो तुझ सर्वात्मक अनंत ब्रह्मास्तमी ब्रह्म ने नमो अमित विक्राम सकळाती समा आघाविया आकाशिया जैसे आकाशाचिया होऊनिया असे ते सर्वपणे तैसे पातलाशिया सर्व किंबहुना सर्व ते तूच निखळी परिश्री वर्णी कल्लोळी याचिया जैसे म्हणून या देवा तू वेगळा नव्हे सर्वा हे आले मज आता तुझ सर्व परी ऐसिया तुये स्वामी काहीच नेनो जे आम्हा म्हणून या सुयेरे अधेधर्मी रहाटले तुझसी आहो थोर वाऊरे जाहले समाज म्यामी केले वारके घेऊन या दिदले कामधेनू परीच्या खडवाचिया जोडले के पोडणे आम्हा गोडारी घातला कल्पतरू तोडून या केले कूप शेता चिंता मनीचिया खाव लागिल्या तेने करे ओढले
कोल्हाडीचे तेरे तुझ जवजी धाडिले सांगापणी हे आजीचिया पाहे पारोकडे कवन तुझ ते केवडे ते परब्रह्मा तू उघडे सारथी केलेशी यया कौरवाच्या घरी शिष्टाई धाडिसिलिया दातारी ऐसे वनी साठी जगेश्वरा विकलाच्या तुम्हा तू योगियाच्या समाधी सुख कैसे जाणेचे तू मूर्खा परोरोधी ते सन्मुखा तुझ करू तू या विश्वाची अनाधी आधी बैसले तेचे समादधी तोयची सोयरिकीच्या संबंधी रळी बोले विपायी राऊळा येवो तेही तरी तुझ अंगे म्हणू पावो तो मानसी तरी जावो सुरोसू लागुनिया तुझावन तुझे ठाई शंडूपाणी पाहिजे ऐसे भूत केले आम्हा सहजपणी चिया वाटा तुझ पुढे बैसे हा पांडू काय वैकुंठ परी चुकोलो आम्हा कोलो काही धरू आखाडा झोंबो लोभो करू सारीच खेळता करू निकळरही भाडो चांग ते उरा उर मागो का बुद्धी सागो चेतेवीचे म्हणो काय लागो तुझा आम्हा ऐसे अपराधू हा आहे तो त्रिभुवनी न समाये जी ची की पाये शिवतेलिया तुझ देवी बोन याच्या लोभे करी आठवत करी परी माझी निसुंग गर्व जे फुगू नचिया बैसे देवाचिया भोगायतीनी आश्वेकेना मनी ते रिगोनिया शयनी सरिसा पाहुडे कृष्णा म्हणो आकारिजे यदापणे तुझ लेखिजे न घालिता जाता तुझे मन एकासनी बैसे बोलू न माने तो वाटे ओताटीचेने दाटपणे बहुत घडले म्हणून या काय आता निवेदले अनंता मी राशी आहे समजता अपराधाची लागली पुढे पाठी येई राहटलो भूत ओखटी न मायेची परिपोटी सामावी प्रभो जी कोणी एकवेळी मारित सारिता घेऊन येती खंडुळे तेची सामाविजे सिंधू जळे अन्न उपाय नाही ते मी प्रदाने देवीशी मज विरोधे बोलविले ते सकुदे उपासावाई जे देवाची क्षमित्व क्षमा आता झाली आहे ते भूतब्राह्म म्हणून या तो पुरुषोत्तमा विनवू थोड तरी आता प्रेमेयाच्या ते शरणागत आपुलिया क्षणा केजिया अपराधाशी जे जाणितेले मिया साचे आम्ही मान आता देवा ते देवो होय चराचोर जन्मोस्थान हरिहरादी समस्त देवो परम देवो वेदाही पडवित आदि गुरु तू गंभीर ना भूत कैसमा सकळ गुणा अप्रमित अद्वितीय तुझ नाही सरीसे ते प्रतिपादिचेने कायसे तुवा आकाशे मासाविले जग तया तेजिने पाडे दुज बोलताची लाजी येते ते आदिकाची किजे गाठी केवे त्रिभुवनी तू एक तुझ सारखी तू आधिको तुझ महिमा नेने जे वाणू ऐसे अर्जुन म्हणतले मग पुढे दंडवत घातले तेथे सात्वी आले भरते तया मग तैसे प्रसिद्धी हो तसे सद काढी जे अपराध सदैव दिन माते विश्वसुधाते काहे सरोसेपणे म्हणून चिया पाही तुझ विश्वचिया ठाई आश्चर्य केले तुझ वर्णिते परी लोभे माते पासबे परी मिया वर्गीजे क्षोमे अधिकारी आता ऐसा अपराध मर्यादा नाही मुकुंदा म्हणून या रक्ष प्रामदा पासूनिया जे होची निवान वया लागी कैचे योग्य माझिया अंगी परी अपत्य अगाध परी पिता सोहे निद्वद तैसे सहजोजी सख्य जे उद्धव सखा ला साहे आवांत तैसे तत्व तुवा समस्त साई
प्रियाची ठायी सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जान. तेवी उच्छिष्ट कनिष्ठ आपण ते क्षमा कीजिये सान तरी. प्राणाचे सोयरे भेटे ते जीवे भूतले, ते सकटे ते निवेदे न वाटे संकोच काही.